श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त परिसंवाद संपन्न जय भीम जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जन्मदिवस महोत्सव समितीच्या वतीने नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त 131वी घटना दुरुस्तीचे नाटक या विषयावर ॲडव्होकेट यशवंत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांची जी उदार दृष्टिकोन आहे, सर्व जातीच्या समाजाच्या लोकांना या संघटनेमध्ये प्रतिनिधित्व द्यायची, संघटना व्यापक करायची, हा जो त्यांचा मूळ उद्देश आहे, या मूळ उद्देशाला काही लोक बाधा आणतात आणि तिथं किंतु परंतु मी मोठा तू मोठा हा अशा प्रकारचा भेदभाव करत असतात. परिसंवादाचा विषय असा होता 131वी घटना दुरुस्तीचं नाटक. या विषयावर आज हा परिसंवाद झाला. परिसंवादाच्या मध्ये ज्येष्ठ विधितज्ञ यशवंत मोरे सर हे अध्यक्ष होते. बँक मॅनेजर मुन्नीसर सर होते. मी स्वतः प्रल्हाद इंगोले, माधवदादा जमदाडे आणि या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्यामभाऊ निलंगेकर. या परिसंवादातून विविध विषयावर चर्चा झाली, पण मुख्य चर्चा अशी आहे, बाळासाहेब हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत. राष्ट्रीय नेत्याला उदंड आयुष्य मिळावं हे पूर्णतः आंबेडकरवादीचीच नाही तर पूर्णतः महाराष्ट्रातील जनतेची बाळासाहेबाला शुभेच्छाच्या कामना आहेत, मंगल कामना आहेत. आणि या मंगल कामनाच असल्याच्यामुळे बाळासाहेब हे नेहमीच निरोगी राहणार अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. या परिसंवादाच्या मधून तामिळनाडूच्या मध्ये जे काही विजय थलपती यांचं जे काही सरकार कर्नाटकाला स्थापन झालेलं आहे त्याविषयी चर्चा झाली. थलपती हा त्याचे वडील ख्रिश्चन आहेत, आई हिंदू आहे आणि कर्नाटकाच्या तामिळनाडूच्या मतदारसंघाच्या मध्ये, त्या तामिळनाडू राज्याच्या मध्ये विधानसभेच्या मध्ये बाबासाहेबाची प्रतिमा वापरून त्या अभिनेत्याला यश आलं. कोणतीही प्रतिमा वापरून यश येत नाही. बाबासाहेबाच्या चेहऱ्यावर पाहिल्याच्या नंतर आम्हाला काय दिसतं? शोषण दिसतं, बंड दिसतं, क्रांती दिसती, नवा विचार दिसतो. हा नवा विचार घेऊन तेथील जो काही विजय थलपती आहे हा विजय झालेला आहे. पण तेथील शासन हे आणि तेथील राज्यपाल हे RSSचे बटीक असल्याच्यामुळे, भाजपचे बटीक असल्याच्यामुळे विजयला शासन स्थापनेसाठी त्यांनी 2 वेळा नकार दिला. आपण भारतातल्या विविध राज्याचा विचार केल्याच्यानंतर, महाराष्ट्राचा विचार केल्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मात्र बहुमत नसणाऱ्या पक्षाला पण सुद्धा महाराष्ट्राचा राज्यपाल त्यांना शासन स्थापनेसाठी शपथ घेण्यासाठी पाचारण करतो. मग एका राज्यामध्ये वेगळा न्याय आणि तामिळनाडूच्या मध्ये वेगळा न्याय, ही दुटप्पी भूमिका भारतातले राज्यपाल घेत आहेत. हे राज्यपाल एका विशिष्ट संघटनेचे ते बटीक आहेत. त्यामुळे याही विषयावर आज बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चर्चा करण्यात आली. साहेब आंबेडकर यांचा 72वा वाढदिवस नांदेड दक्षिण आणि उत्तरच्या वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आम्ही आज या ठिकाणी नांदेड या ठिकाणी साजरा केला आहे. श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर आज 72 वर्षाचे झाले तरीही ते तरुणाला लाजवील एवढी त्यांच्याकडे ऊर्जा आहे. आपण 50-60 वर्षे झाल्याच्या नंतर आपण थकल्यासारखे वाटतो, पण बाळासाहेबाचा आदर्श आपण घेतला पाहिजे की कोणत्याही आजाराची पर्वा न करता ते समाजासाठी अहोरात्र झटत राहतात. बाबासाहेबाचा आदर्श हाच मुद्दा नाही
तर आपला समाज शोषित आहे, पीडित आहे, वंचित आहे. या वंचित घटकाला न्याय देण्यासाठी पूर्ण भारताच्यामध्ये एकमेव बाळासाहेब असे आहेत, कोणत्याही वेळी कोणत्याही प्रसंगाला समाजावर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल, अत्याचार होईल, त्या त्या ठिकाणी ते धावून जातात. 131वी घटना दुरुस्ती आहे. यामध्ये असं आहे की देशामध्ये भाजप शासन आहे. या भाजप शासनाला असं वाटतं की आम्ही 548 जागा यांच्यापेक्षा 850 जागा या घटना दुरुस्तीच्यामध्ये बदल करावा आणि हा बदल केल्याच्यानंतर पूर्णतः सत्ता इथून पुढे आमच्याच शासनाची यावी. महिला विधेयकाच्या निमित्ताने त्यांना असं वाटतं की महिलांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये समाविष्ट करावं, पण महिलांना त्यांना काही विकास करायचा नाही. कारण घटना दुरुस्तीच्यामध्ये 2023लाच घटना महिला विधेयक आलेलं आहे आणि या महिला विधेयकाच्यामध्ये आता काही आवश्यकता वाटत नाही. कारण देशाच्या माजी पंतप्रधान, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी होऊन गेल्या, मीरा कुमार होऊन गेल्या, विजयालक्ष्मी पंडित होऊन गेल्या, राष्ट्रपती प्रतिभा पाटील होऊन गेल्या. त्या काळामध्ये महिला विधेयक आरक्षण काही नव्हतं का? महिला विधेयक आरक्षण नसतानाही त्या काळाच्यामध्ये होऊन गेलेले आहेत. मग आता त्या विधेयकाची आवश्यकता का? विधेयक एखादं आणायचं आणि आपल्याच पक्षाची सत्ता जास्तीत जास्त आणायची, हा या भाजप शासनाचा मुख्य उद्देश आहे. पण बाळासाहेब नेहमीच सांगतात, माझे आजोबा काही मंत्रिमंडळाच्यामध्ये नव्हते, पण माझ्या आजोबांनी पूर्ण देश बदलून टाकला आणि पूर्ण देशाला त्यांनी सुजलाम सुफलाम केलं आहे. असं म्हणतात, सत्ता ही सर्व समस्याची गुरुकिल्ली आहे. पण बाळासाहेब काय म्हणतात, सत्ता नसली काय, आमची सत्ता नसली तरी पण सुद्धा मी सत्ता बदलू शकतो. विजयी न होता पण सुद्धा मी सत्ता बदलू शकतो. आणि मग महाराष्ट्रातील जनता, आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गाव तिथे शाखा आणि या शाखेच्या मधून आम्ही बाळासाहेबाचा, वंचित बहुजन आघाडीचा आम्ही जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार करत आहोत. बाळासाहेब हे नेहमीच सभागृहामध्ये असले पाहिजे. सभागृहामध्ये असल्याशिवाय आपल्या समस्या सुटत नाहीत, हेही तेवढंच खरं आहे. म्हणून आम्ही या पक्षाच्या वतीने आणि बाळासाहेबाच्या आदेशानुसार बाळासाहेबांनी जे काही आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही गाव तिथे शाखा, शहर यासाठी आम्ही पक्षाच्या वतीने बाळासाहेब हे आमचे संसदेमध्ये गेले पाहिजे आणि संसदेमध्ये गेल्याच्यानंतर ते निश्चितच भारताचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं.